वर्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केलेली आहे आणि सध्या सोयाबीन ला शेंगा लागलेल्या आहेत। मात्र अशा परिस्थितीमध्ये अनेक शेतामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये अनेक शेतांमध्ये सोयाबीनवर वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे। सोयाबीन पिवळं झालेलं आहे आणि सोबतच सोयाबीन वाळलेलं देखील आहे आणि यामुळे पिकाचं मोठं अतोनात नुकसान झालेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये उत्पन्नाची आशा मावळू लागलेली आहे। शेतकऱ्यांनी केलेला खर्च देखील भरून निघण्याची शक्यता राहिलेली नाही आहे आणि यामुळे काही शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या उभ्या पिकामध्ये चराईसाठी जनावरं सोडलेली आहेत। आपण सध्या सेलू तालुक्यातील केळझर शिवारामध्ये आहोत आणि येथे देखील या शेतामध्ये सोयाबीन पिवळं पडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। सोबतच सोयाबीन वाळलेलं देखील आहे आणि यामुळे उत्पन्न होण्याची अपेक्षा नसल्यामुळे येथील शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या शेतामध्ये जनावरं चराईसाठी सोडलेली आहेत। आपण आपल्यासोबत येथील शेतकरी बोलण्यासाठी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। दादा, काय परिस्थिती आहे सोयाबीनची? सोयाबीन सर एवढं खराब परिस्थिती आहे का अळीनं आणि कोणता दुष्परिणाम झाला त्यामुळे सोयाबीन पूर्ण खराब झालाय, लाल आलाय, छिद्र पडून गेले आहे, हातातलं पीक चाललं गेला म्हणून ते जनावरं सोडण्यात आले आहे। साधारण किती खर्च केलेला आहे तुम्ही, काय नुकसान झालेलं आहे? सर 6 एकराचा प्लॉट मध्ये सोयाबीन होते आणि 1,60,000 रुपयाचा वावर केला आहे ते मक्यानं आणि 1 लाख रुपये त्याला लागवडी लागले आणि 50,000 रुपये अदर बायाचा खर्च सल्फेट पकडून अदर खर्च लागलेला आहे। आता तुम्ही जनावर सोडलेली आहेत, काय तुमची मागणी राहील? मागणी सर प्रशासनानं काही मदत करावी, पीक विमा तोडून काही भेटायला पाहिजे ही विनंती आहे सरकारकडे। नक्कीच शेतकऱ्याचं मोठं नुकसान यामध्ये होत आहे आणि पंचनामे करून सर्वेक्षण करून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। महेश गुंजाळ, TTN मराठी, केळझर, वर्धा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।